श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला विठुरायांच्या दोन वेगवेगळ्या रूपामधील मूर्ती किंवा फोटो दिसत असतील. होय, आता तुमच्या मनात स्वामी समर्थ महाराजांचे एकदा नामस्मरण जप करा. त्यानंतर विठुरायांचे सुद्धा एकदा रामकृष्ण हरी असा नामाचा जयघोष करा आणि या दोन दिसणाऱ्या मूर्त्यांपैकी कोणतीही एक मूर्ती निवडा व हा संदेश लक्षपूर्वक बघा. तुमच्या जीवनात हा किती चांगला ठरेल तुम्हाला ऐकल्यानंतर कळेल. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही आता एक विठुरायाची मूर्ती निवडली असेल तर शांतपणे हा संदेश एकांकात ऐका. हा संदेश ऐकताना या संदेशाला स्किप किंवा पुढे घेण्याची चूक अजिबात करू नका. स्क्रीनवरती असणाऱ्या दोन पैकी कोणतीही एक मूर्ती निवडा आणि आता पुढे मी जे सांगतोय या संदेशात जे तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत ते गोष्टी शांतपणे ऐका, कारण तुमचं जीवन बदलण्यासाठी या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. भक्तांनो, या संदेशाला लक्षपूर्वक ऐका, कारण तुमच्या जीवनात हे फार चांगलं ठरणार आहे. हा संदेश तुमच्या जीवनात तुम्हाला फार मदतगार ठरेल. आता या दोनपैकी एक मूर्ती जर तुम्ही निवडली असेल तर मन शांत करा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सोबतच जर तुम्ही देवांना मानत असाल, देवावरती तुमची श्रद्धा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती महत्वाचा ठरेल तुम्हाला आता पूर्ण ऐकल्यानंतर कळेल. तुम्ही जे मूर्ती निवडली आहे ते मूर्ती येईपर्यंत हा संदेश ऐका, किंवा तुम्ही निवडलेली मूर्ती जी आता दिसत आहे ते असेल तरीही हा संदेश 18 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून घ्या. तुमच्या जीवनात याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल. स्वामी भक्त हो, आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही. आनंदी जो व्यक्ती असतो तो कायम पुढे जातो. लक्षात ठेवा, स्वतःवरती जो व्यक्ती देवाचे नाम स्मरण करतो आणि देवावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतो तो काहीही करू शकतो. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यात अनंत संकटे आहेत, त्या संकटांचा सामना मी करणार आहे आणि नेहमीच पुढे जात राहणार आहे. आपली इच्छा काय आहे त्यापेक्षा आपल्याला काय करायला जमते हे महत्वाचं आहे. आपण ज्या गोष्टीबद्दल चिंता आणि मेहनत करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल असे नाही, पण प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्की मिळवता येते. फक्त त्या गोष्टीसाठी आपले प्रयत्न चांगले असायला हवेत. भक्तांनो, आज हा संदेश तुम्ही ऐकत आहात तर लक्षपूर्वक नक्की ऐका, कारण हा संदेश तुमच्या जीवनासाठी फार महत्वाचा ठरणार आहे. आज जर तुम्ही 2 मिनिटे तुमच्या आयुष्यातील एकदा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला द्याल तर तुमच्या जीवनात याचा चांगला फायदा तुम्हाला नक्की जाणवेल. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही अशक्य असू शकते असं नाही. प्रत्येक गोष्ट ही चांगली होते. फक्त आपला देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे. जो सच्चा भक्त देवाचे नामस्मरण करेल व देवाच्या नामावरती विश्वास ठेवेल त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण जर देवावरती व देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवला तर आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. कदाचित तुम्हाला कळणारही नाही की तुमच्या आयुष्यात चमत्कार होण्यास सुरुवात झालेली आहे. खरा आनंद काय असतो तो तुम्हाला येत्या काही काळात नक्कीच जाणवेल. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसा व कोठे वापरावं याची कला सुद्धा येणं आवश्यक आहे. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद हा नेहमी अधिक असतो. लक्षात घ्या, कष्ट इतक्या शांतपणे करावे की यश धिंगाणा घालेल. आयुष्यात स्वतःला नेहमी म्हणा, आपण काहीही करू शकतो, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. जे स्वतः दुःखातून गेले त्याला दुसऱ्याचे दुःख कसे कळणार? दुसऱ्याचे दुःख कळायचे असतील तर स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नेहमी इतरांशी तुलना करत बसू नका, स्वतःचा विचार करा, कारण स्वतः नेहमी पुढे जाल. स्वामी भक्त हो, लक्षात घ्या, आयुष्यात
नातं आणि विश्वास हे एकमेकांचं खूप चांगलं मित्र आहे. नातं ठेवा, पण विश्वास सुद्धा ठेवा, नाहीतर त्या नात्याला अर्थ राहत नाही. आयुष्यात त्या व्यक्तीला कधी नका विसरू जे तुमच्यासाठी सारे काही विसरायला तयार होते. लक्षात घ्या, काही वेळा आपली चूक नसताना शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक ही काही लक्षात येत नाही. भक्तांनो, यश मिळवणे याचा अर्थ अपयशी होणे असा मुळीच नाही. यश मिळवणे याचा अर्थ सतत पुढे जाणे असा होतो. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात संकटे असतील तरी घाबरणार नाही, त्यांचा सामना मी करणार आहे. नाती ही झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की कायम तुटत जातात. त्याची हिरवळ कामची निघून जाते. सुखासाठी कधी हसावं, कधी रडावं, कधी झुरावं लागतच असतं. सुख एकदम कुणालाही मिळत नाही. भक्त हो, तुम्ही विश्वास ठेवा, कारण तुमच्या विश्वासाला स्वतः देव मदत करणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. अपयशाच्या कठीण खंडातून तुम्हाला स्वामी बाहेर काढत आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करणं सुरू केलं आहे. अपयशाने कधी खचू नका. आपली जिद्द ठेवा, कारण जिद्दीने प्रत्येक गोष्ट होते. आता कदाचित तुमच्या आयुष्यात सर्व तुमच्या मनाविरुद्ध चाललं असेल, जे तुम्ही पूर्णपणे आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला दुःख देतील. पण स्वामी म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवेल तो नेहमी पुढे जाईल. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. तुम्ही जर विश्वास ठेवून मेहनत कराल तर मेहनतीला यश नक्की मिळतं. आपली मेहनत जर चांगल्या दिशेला असेल ना, तर प्रत्येक वेळेला रस्ता स्वतः देव दाखवतो. भगवंतावर आणि त्या भगवंताच्या नाम स्मरणावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे, कारण ते आपली साथ प्रत्येक वेळेला देतोय. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्यांना मी मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवणं त्यांचं हे गरजेचं असतं. विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट नक्की चांगली मिळेल. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकांना प्रत्येक गोष्ट मिळेल अशी नाही, पण जो व्यक्ती स्वतःवर आणि देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक गोष्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपला त्या देवावरती आणि देवाच्या नामस्मरणावरती श्रद्धा आणि विश्वास आहे, त्यामुळे चिंता किंवा काळजी आपल्याला करण्याची गरज नाही. आयुष्यातील सगळे दुःख स्वतः देव दूर करेल. त्या देवावरती डोळे बंद करून विश्वास ठेवा, कारण आपल्याला तो देव कायम मदत करतो. कधी त्याने आपली साथ सोडली नाही. आयुष्याच्या वाईट वळणावर त्याने आपली साथ सदैव दिली. फक्त आपली त्यांच्यावरती श्रद्धा असणे गरजेचे आहे. देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण मार्गदर्शन हे तुम्हाला देव कधीही करतो. तुम्हाला फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. चिंता किंवा काळजी करू नका, कारण देव तुम्हाला साथ नेहमी देतो. आपल्या आयुष्याच्या अशक्य काळी देवाने सदैव तुमची साथ दिली आणि कायम देव मदत करत आहे. भक्तांनो, देवाच्या नामस्मरणावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देतो. देवाने कधी तुम्हाला दुर्लक्ष केले नाही आणि कधीही तुम्हाला दुर्लक्ष करत नाही. मात्र आपला त्यांच्यावरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त श्रद्धा आणि विश्वास हे देवावरती ठेवा, कारण जेव्हा देवावरती आपली श्रद्धा आणि विश्वास असते ना, तेव्हा पाषाणाला सुद्धा देव पण येतं. आयुष्याच्या प्रत्येक संकटात देव नेहमी आपल्याला मदत करतोय. कायम त्याने आपली मार्गदर्शन केले आहे. आपण त्यांच्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आयुष्यात प्रत्येक वळणावर ते आपल्याला साथ देत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला जे काही पाहिजे ते नक्की मिळेल. स्वतःवरती आणि देवावरती विश्वास असणे प्रत्येक वेळेला चांगलं असतं. देवावरती विश्वास ठेवणं प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करतं. आपला विश्वास ठेवावा, कारण विश्वास ज्यांचा आहे ना, त्याला देव नेहमी साथ देतो. देव नेहमी म्हणतो, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यात संकटे असतात, सामना करून पुढे जाणं मात्र गरजेचं आहे. त्यामुळे देवावरती व देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रयत्नांना देव यश देत आहे. देवाने कधी तुम्हाला एकटं सोडलेलं नाही.
कदाचित खूप संकटे आले असतील तुमच्या आयुष्यात. त्या संकटात सुद्धा देवाने तुमची मदत केली आहे. बऱ्याचदा संकटांना घाबरून तुम्ही मागे आले असाल, पण त्यावेळेला तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. देव मात्र कायम तुमची साथ देतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात संकटे आहेत, त्याला घाबरू नका. स्वतःला नेहमी म्हणा, बऱ्याचदा संकटे तुम्हाला मागे ओढतील, तर स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत केल्यावर ते संकट सुद्धा तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. अरे, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. देवाच्या नामस्मरणावर फक्त विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. स्वतःवरती विश्वास जर असेल तर चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त श्रद्धा स्वतःवरती ठेवा, कारण ज्याची श्रद्धा स्वतःवरती आहे त्याला देव नेहमी साथ देतो. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा, कारण देव तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतोय. देव नेहमी म्हणतो, प्रत्येकाची मदत मी कायम केली आहे, फक्त त्यांनी माझ्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवायला हवा. देवावरती विश्वास असेल तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येकाची मदत करत आहे. देवाच्या नामस्मरणावर जर तुमचा विश्वास असेल तर देव मार्गदर्शन नेहमी तुम्हाला करणार आहेत. स्वामी बोलतात, आयुष्यात संकटे आहेत, तर संकटांना तुम्ही कधीही घाबरू नका. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीचे फळ स्वतः देव तुम्हाला देईल. त्यामुळे चिंता आणि काळजी करणे सोडा. चिंता आणि काळजी तो व्यक्ती करतो जो जास्त आयुष्यात चुकीच्या मार्गाला लागतो. आपला मार्ग चांगला आहे, त्यामुळे चिंता किंवा काळजी आपल्याला करायची गरज नाही. देवावरती फक्त विश्वास ठेवल्या मात्राने गोष्टी मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात खूप संकटे आहेत. प्रत्येकाला त्यांचा सामना करावा लागणार आणि प्रत्येकाला त्यापासून बाहेर स्वतः देव काढणार आहे. देवाच्या नामस्मरणावरती विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात अपार संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा, कारण पुढे जाण्यास फक्त ते आपली साथ देत आहेत. प्रत्येकाला वाटतं देव तुमची साथ देत नाही, पण असं मुळीच नसतं. देव कायम तुमची मदत करत असतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांना न घाबरता देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यांचा सामना करा आणि पुढे जा, कारण देव तुमची कायम साथ देत आहे. आपण जर घाबरलो नाही ना, तर मार्गदर्शन देव स्वतः आपल्याला देईल. फक्त विश्वास ठेवा. स्वतः देव तुम्हाला प्रत्येक वेळेला रस्ता दाखवतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ स्वतः नक्की देतील. स्वामी नामावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज कधी भासणार सुद्धा नाही, कारण आपण देवावरती विश्वास ठेवून आहोत. स्वामी म्हणतात, आयुष्यात संकटे आहेत, ते संकटांचा सामना करा. फक्त हे सोपा उपाय करून बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात जर संकट असेल तर स्वतःला नेहमी सांगा, मी त्या संकटांना न घाबरता मेहनत करील आणि पुढे जाईल. नक्की देव तुम्हाला साथ देईल. देवावरती व देवाच्या नामस्मरणावरती विश्वास असेल ना, तर कायम तुम्हाला स्वतः देव मदत करतो. आपण ज्यावरती विश्वास ठेवतो तो देव आपल्याला कधीच एकटा सोडत नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही त्या संकटावरती पूर्णपणे विश्वास ठेवून सामना करून आयुष्यात पुढे जाल, तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्कीच व्हायला लागतील. आपल्या आयुष्यात बरेच संकटे आहेत. संकटांचा सामना कसा करायचा आहे हे आपल्याला कळायला हवं. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात स्वतःला नेहमी सांगा, एकही गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असेल किंवा नसेल तर स्वतःची मेहनत वाढवा, जिद्द वाढवा, कारण जिद्दीने गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागतात. जिद्द जर असेल मनात तर काहीही करता येतं. जिद्द नेहमी पुढे नेते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नेहमी मदत करतील. आयुष्यात जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखाद्याची मदत हवी असेल ना, तेव्हा डोळे बंद करा, स्वामी नामाचा जप करा, कारण स्वामी तुम्हाला कायम मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी त्याची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं देवाने माझी साथ द्यावी, आणि देव कायम देतो. फक्त विश्वास ठेवून नक्की एकदा देवाच्या नामावरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा.
मेहनतीवर सगळं काही असतं, फक्त श्रद्धा असणे गरजेचं आहे. स्वतः त्या देवावरती श्रद्धा जर असेल ना, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला वाटेल की आयुष्यात संकटे आहेत, तर त्यांचा सामना कसा करावा. संकटांचा सामना करणं अगदी सोपं असतं. विश्वास जर स्वतःवर असेल, तर ते संकट आपल्याला काहीही करणार नाही. स्वतः मेहनत चांगली केली तर आपल्याला मार्ग सुद्धा नक्की मिळतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला रस्ता सुद्धा मिळतो. स्वामी बोलतात, स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याची शर्यत आहे, अजून संपलेली नाही आणि या शर्यतीत तुम्हाला जोपर्यंत जिंकायचे आहे तोपर्यंत मेहनत करावी लागणार. मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. लक्षात घ्या, तुमची मेहनत तुम्हाला नक्की पुढे नेईल. स्वतःला त्या मेहनतीसाठी नेहमी गुंतवून ठेवा. मेहनत आपल्याला पुढे नेत आहे. त्या मेहनतीवरती जर श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज भासणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, मात्र संकटांचा सामना करणं हे प्रत्येकाला जमत नाही. न घाबरता विश्वास ठेवणारा व्यक्ती आयुष्यात नेहमी पुढे जातो. स्वतःवरती विश्वास असणारा कधीही खचत नसतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो तो यशस्वी ठरतो. स्वामी बोलतात, आयुष्यात एखादी गोष्ट जर मनाविरुद्ध झाली तर ती मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. मेहनत जर असेल ना, तर ते प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटांचा सामना करा, कारण ते तुम्हाला नेहमी पुढे नेतात. आपण विश्वास ठेवायला हवा की गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी बोलतात, स्वतःवरील विश्वास कधी कमी होऊ देऊ नका, कारण हा विश्वास आता तुम्हाला यशस्वी करणार आहे. आयुष्यात बऱ्याचदा संकटे आली, त्या संकटांचा सामना करून जा. डोक्यावर कितीही मोठं कर्ज असू द्या, कुठलंही संकट असू द्या, फक्त सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःला नेहमी सांगा, हे प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करणार आहेत, फक्त विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, सर्व तुमच्याच मनाप्रमाणे होईल. तुमची श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी ठेवा. नामस्मरण करणे महत्वाचं आहे. ज्याला हे जमते ते प्रत्येक गोष्ट करू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत चांगली ठेवा. मेहनत यश नक्की देईल. मेहनत नेहमी तुम्हाला पुढे नेते. फक्त मेहनत करताना स्वतःवर विश्वास ठेवा. आपण अनंत संकटात अडकतो, त्यांचा सामना करणं आपल्याला गरजेचं आहे. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्याच्या या वळणावर मला जिंकायचे आहे, त्यासाठी मेहनत करणे हे मला पूर्णपणे चालू ठेवावे लागेल. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. आज प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतील तर स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. स्वामी म्हणतात, आपण जर एखाद्या गोष्टीबद्दल श्रद्धा आणि विश्वास जर ठेवला तर प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. श्रद्धा आणि विश्वास हे योग्य ठिकाणी असायला हवी, कारण ह्या दोन गोष्टी असतात ज्या आपल्याला पुढे नाही तर मागे नेतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत तर सामना करायला शिका, कारण ते तुम्हाला नेहमीच पुढे नेत असतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला एक गोष्ट समजायला हवी, विश्वास जर स्वतःवर असेल तर मार्गदर्शन नक्की तुम्हाला मिळेल. त्यामुळे मेहनत करा, जिद्दीने काम करा. प्रयत्नांना देव स्वतः मदत करतो. देवाच्या नामावरती विश्वास ठेवा, कारण देव कायम तुम्हाला रस्ता दाखवतो. आयुष्यात संकटे असतात, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. फक्त विश्वास असेल तर डोळे बंद करून देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. देव कायम म्हणतो, मी माझ्या भक्तांना कायम मदत करत आहे. आयुष्यात किती संकटे आहेत ते माहिती आहे, आणि त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्यासाठी त्याला मी नेहमीच सुद्धा मदत करत असतो. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग मिळवायचा असेल ना, तर प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाचे आहेत, फक्त स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करणारा पुढे जातो. आपण जर एखादी गोष्ट मिळवायची असेल ना, तर त्यासाठी मेहनत करणं फार गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता मिळेल. स्वतःवरती विश्वास असेल तर मार्गदर्शन देव देईल. देवाच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्ग मिळेल.
मार्ग मिळण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनत जर केली तर आपल्याला यश हे 100% मिळत असतं. लक्षात ठेवा ही गोष्ट कायम तुमच्या आयुष्यात, की देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी साथ देव देणार आहे आणि कायम तुम्हाला देव मदत करत असतो. आयुष्यात कितीही संकटे आले ना तरी चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला देव नेहमी मदत करतो. फक्त विश्वास ठेवून काम करायला आपल्याला जमलं पाहिजे. देवावरती श्रद्धा असेल ना तर कायम तुम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही संकटे का असेना, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवरती असलेला विश्वास हा कायम ठेवणे हे तुमच्यासाठी चांगलं ठरणार. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांना कधीही लक्ष देऊ नका. स्वतःकडे लक्ष द्या. कारण लोकांचं काही नाही, ते वाईट काळात बोलतात व चांगल्या काळात चिडतात. लोक नेहमी असे असतात, त्यांना काही घेणदेणं नसतं. आपण पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. स्वतःला नेहमी म्हणा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त आपल्या पण असणार. फक्त जो सामना करेल तो पुढे जाईल आणि आपण सामना करायचा आहे. आपण न घाबरता संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वप्न पाहत असाल ना तर मोठी पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्न माणसाचं रक्त ढवळू शकतात. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो तो यशस्वी होतो आणि तो काहीतरी करू शकतो. तुम्ही नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील जर तुम्हाला कदर नसेल तर तो तुमचा दोष आहे. आणि लोकांना वाटत असेल की तुम्ही पुढे जात आहात आणि मागून पाय ओढण्याचा प्रयत्न करत असतील, तरीही तुम्ही घाबरू नका. ज्या गोष्टी सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका. स्वतःला जी जमते ना तीच गोष्ट करा. लागले तरी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागा, कारण तुम्हाला साथ नेहमी तुम्ही स्वतः देणार आहात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकट आहे, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला संकटे आहेत, फक्त न घाबरता प्रयत्न करणे हे गरजेचे असते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही काहीही करू शकता. विश्वास जर स्वतःवर असेल तर तुम्हाला नक्की प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाला संकट नेहमी येत आहेत, फक्त संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात असायला हवी. स्वतःवरती विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. आपला विश्वास जर स्वतःवरती असेल तर आयुष्यामध्ये अशक्य सुद्धा शक्य होतं. स्वतःकडे लक्ष द्या. जरा स्वतःबद्दल विचार करा, तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही काय करत आहात. आपण प्रत्येक वेळेला सर्व काही आयुष्यात प्रत्येकदा तुम्ही पुढे जाऊ शकता. स्वतःवरती विश्वास जर असेल तर प्रत्येक वेळेला संकटांचा सामना नक्की तुम्हाला करता येतो. बऱ्याचदा ज्या गोष्टींना तुम्ही फार घाबरता त्यांना घाबरण्याची गरज नाही. आपले प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्नांना यश आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. बऱ्याचदा जे संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येत होती ते आता तुम्हाला काहीही मागे ओढणार नाही आणि कधीही तुम्हाला मागे आणणार नाही. आपला विश्वास असणे गरजेचे, कारण विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. अशक्य सुद्धा स्वामी शक्य करतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करण्यासाठी स्वामी तुमची मदत नक्की करतील. बऱ्याचदा संकटे आहेत, तर संकटांचा सामना करा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. सामना करणारा पुढे जातो आणि जो त्यांना घाबरतो तो नेहमी मागे राहतो. आता तुम्हाला ठरवावं लागेल, संकटांना घाबरायचं आहे की प्रयत्न करून पुढे जायचं आहे. आपण स्वतःवरती विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी मदत करतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल ना तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपला विश्वास स्वतःवरती असणे फार गरजेचे आहे. प्रत्येकाला हे जमत नाही, पण ज्याला जमते त्याच्यासाठी अशक्यसुद्धा शक्य होते.
आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो जोपर्यंत आपला स्वतःवर विश्वास आहे, आणि विश्वास तोपर्यंतच असतो जोपर्यंत आपली देवावर श्रद्धा आहे. देवाच्या नामस्मरणावरती आपला विश्वास असणे फार महत्त्वाचे आहे, कारण देव आपल्याला कायम मदत करतो. देव नेहमी सांगतो, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची साथ मी देत आहे. फक्त त्याचा श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. आपण देवाच्या नामस्मरणावरती जर विश्वास ठेवू ना, तर कायम आपल्याला तो मदत करेल. त्यामुळे संकटांचा सामना करण्याची आपल्याला नेहमी मदत मिळेल. देव म्हणतो, माझ्या भक्तांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी तुझी स्वतः देत आहे. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा. देव तुमच्यासोबत नेहमी उभा आहे. आपल्या भक्तांच्या प्रत्येक संकटात देव स्वतः साथ देतो. फक्त देवावरती आपला विश्वास असणे गरजेचा असतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देव देतो आणि कायम मार्गदर्शन सुद्धा करतो. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवून बघा. प्रयत्नांना यश नेहमी देव देईल. तुमच्या आयुष्यात संकटे कितीही असतील तरी स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील. आपण बऱ्याचदा त्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो, त्याची आपल्याला चिंता किंवा विचार करण्याची गरज नाही. स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही होऊ शकतं. विश्वास ठेवा स्वतःवरती. स्वामी नेहमी तुमची साथ नक्की देतील. फक्त विश्वास ठेवल्यानेच प्रत्येक गोष्ट शक्य होते. या गोष्टीवरती पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामी तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या नक्की करतील आणि कायम तुम्हाला मदतसुद्धा देतील. आपल्या आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. देवावरती व देवाच्या नामस्मरणावरती विश्वास जर असेल ना, तर कायम देव तुम्हाला साथ देतात. आयुष्यात अशक्य ते देव स्वतः शक्य करतात. फक्त विश्वास ठेवा, कारण कायम तुम्हाला देवच मदत करणार आहे आणि आयुष्यात प्रत्येक वळणाला देव तुम्हाला साथ देणार आहे. देवाच्या नामस्मरणावरती पूर्ण विश्वास असणाऱ्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. कायम देव त्यांची साथ देतो. आयुष्याच्या अशक्य काळात त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांना नेहमी देव मदत करतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला देव तुमची साथ नक्की देईल. विश्वास असेल ना, तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. ज्यांचा देवावरती विश्वास असेल तो श्री स्वामी समर्थ टाईप केल्याशिवाय राहणार नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. देवावरती श्रद्धा असेल आणि विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, आपण बऱ्याचदा घाबरतो त्या संकटांना आता घाबरण्याची गरज नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाण्यासाठी मेहनत करणे फार गरजेचे आहे. आपली मेहनतच आपल्याला यशस्वी बनवेल. त्यामुळे चिंता किंवा काळजी सोडा. प्रत्येक वेळेला देव तुम्हाला साथ देतो. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे, कारण कायम देव तुमची मदतही करत आहे. देवाच्या नामावरती विश्वास असणे फार गरजेचं, कारण जो देवाच्या नामावरती विश्वास ठेवेल ना, देव कायम त्याला नक्की साथ देतो. आपला देवावरती विश्वास आहे, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. देवाच्या नामस्मरणावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला मार्गदर्शन कायम देव नक्की देईल. देव कायम सांगतो, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं फार गरजेचं आहे. अपार संकटे आहेत आयुष्यात, त्या संकटांचा सामना करणं हे मात्र गरजेचं आहे. कालही तुमच्यासाठी हे गरजेचं होतं, आजही तुमच्यासाठी हे गरजेचं आहे आणि उद्या देखील हे फार महत्त्वाचं असणार आहे. आपण बऱ्याचदा संकटात अडकतो. त्या संकटांना न घाबरता आपले प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रयत्नाला देव साथ देतो, त्यामुळे प्रयत्न चांगले ठेवा. आपल्या प्रयत्नात देव आपल्याला मदत करतो, त्यामुळे प्रयत्न हे चांगले करा. प्रत्येक वेळेला देवाने आपली साथ दिली आहे आणि देव साथ देत आहे. फक्त त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. आपण संकटांना घाबरल्याने कुठलीच गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत नाही. स्वतःवरती विश्वास असल्याने प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्की मिळते. ही गोष्ट कधी विसरू नका. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे, कायम झालं आहे आणि आयुष्यात कितीही संकटे आले तरी देव तुम्हाला साथ नेहमी देत आहे. ही गोष्ट विसरू नका. लक्षात घ्या, संकटे आहे त्यांना घाबरायचं नाही, त्यांचा सामना करायचा आणि पुढे जायचं. आयुष्यात हाच एक सोपा मार्ग आहे, आयुष्य पूर्ण शिस्तीत जगण्याचं आणि पुढे जाण्याचं. आपला विश्वास जर असेल ना, तर चिंता किंवा काळजी काहीही करू नका.
स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यात अपार संकटे होते, पण देवाने मला कायम मदत केलं आहे आणि देव कायम मदतसुद्धा करत आहे. ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या मनातून बोलाल तर प्रत्येक वेळेला देव स्वतः साथ देईल. आयुष्यात अपार संकटात देवाने तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि देव तुम्हाला रस्तासुद्धा दाखवत आहे. सर्व गोष्टी मनाच्या असतात. मनात जर असेल तर प्रत्येक गोष्ट मिळवता येते आणि एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला फार चिंता किंवा काळजी लागली असेल तर ते आपणआप मनाविरुद्ध होतात. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे, कारण जो स्वतःवरती विश्वास ठेवतो तोच आयुष्यात पुढे जातो. आपली श्रद्धा आणि आपला विश्वास हा योग्य ठिकाणी ठेवणे सुद्धा तेवढे गरजेचे आहे. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा, कारण देव प्रत्येक वेळेला तुमची साथ हे देत आहे. आपण घाबरतो, चिंता करतो, ते सर्व सोडून देवाच्या नामस्मरणावर विश्वास असणे गरजेचे आहे. चिंता किंवा काळजी न करता नामस्मरण करणे आपल्याला नेहमी पुढे नेतं. बऱ्याचदा संकटे येतात आयुष्यात, त्या संकटांना आपण घाबरतो. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होत आहे हे तर आपल्याला समजायला हवं, पण त्या गोष्टी देव मनाप्रमाणे करत आहे हे जास्त लवकर समजायला हवं. देव साथ देतोय, त्यामुळे चिंता काळजी सोडा. आपल्याला फक्त मेहनत करायची आहे. आयुष्यात संकटे आहेत तर संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. सर्वांच्या आयुष्यात संकटे असतील, फक्त स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. देव नेहमी म्हणतो, मी माझ्या आयुष्यात तुमची साथ देईल आणि आयुष्यात कायम तुम्हाला मदत करणार. कायम लक्षात घ्या, जो स्वतःवरती विश्वास ठेवेल त्याला चिंता किंवा काळजी करणे हे खूप स्वतःला कमी असते. स्वतःवरती विश्वास असण्याचा एक सर्वात जवळचा आणि मोठा फायदा आहे की आपल्या मेहनतीला देव स्वतः साथ देतो. आपली श्रद्धा योग्य ठिकाणी असेल, आपला विश्वास योग्य ठिकाणी असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे करता येते. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण देव प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, पण त्या संकटांचा सामना करण्याचा प्रत्येकाला यश मिळत नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं काही गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत, पण त्या मनाप्रमाणे करण्यासाठी प्रत्येकजण तशी मेहनत करतोय का, तर नाही. मेहनत स्वतःवर विश्वास ठेवून करा, कारण विश्वास जर स्वतःवर असेल तर त्या मेहनतीला फळ देव नक्की देतो. देव आपल्या भक्तांसाठी कायम उभा असतो. आयुष्यात नेहमी त्यांना प्रत्येक वेळेला साथ देत असतो. आपण ज्याबद्दल जास्त विचार करू तर देव आपल्याला त्रास कधीही देणार नाही. देवावरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. संकटामध्ये देव साथ देतो आणि कायम देव आपल्याला मार्गदर्शन करतो. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास हे देवावरती असणं गरजेचं. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना मी कायम मदत करत आहे. त्यांच्या आयुष्यात अपार संकटे का असेना, त्यात साथ मी त्यांना कायम देत आहे. त्यामुळे चिंता किंवा काळजी आपल्याला करण्याची अजिबात गरज नाही. आपली श्रद्धा आणि विश्वास जर देवावरती असेल ना, तर प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. आपल्याला देव साथ देत आहे, फक्त या गोष्टीवरती आपला विश्वास असणे गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला गोष्ट मनाप्रमाणे जर करायची असेल तर आपली मेहनत, आपली जिद्द हेच आपल्याला त्या गोष्टी मनाप्रमाणे करून देऊ शकतात. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीला प्रत्येक गोष्ट मिळते, फक्त विश्वास असणे गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. विश्वास ठेवा, देवाच्या नामावरती श्रद्धा ठेवा आणि मेहनत करा, कारण मेहनतीचे फळे प्रत्येकाला मिळते आणि तुम्हाला सुद्धा ते मिळणार आहे. आपण जर मेहनत चांगल्या दिशेला करू ना, तर प्रत्येक वेळेला देव तुमची साथ नक्की देतो. त्यामुळे देवावरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती पूर्ण डोळे बंद करून श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण ते आपल्यासाठी फार कामीची असते. आपण बऱ्याचदा ज्या संकटांना घाबरतो त्यांना कधीही न घाबरता मेहनत करणे आपल्यासाठी चांगलं ठरते. देव तर नेहमी म्हणतो, माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्हाला चिंता किंवा काळजी करायचं असतं तर तुम्ही करू नका. आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध होणार असं नाही. काही वेळेला काही गोष्टी मनाप्रमाणे होणार, ते आता तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. आता संकटे आहेत, आयुष्य आहे, संकटे येणं मात्र कॉमन आहे, म्हणजे ते प्रत्येकालाच येतात. पण त्यांचा सामना करणं, जिद्द ठेवणं हे प्रत्येकाला जमणारं नाही. संकटांचा सामना करण्यासाठी जिद्द आणि विश्वास ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही. विश्वास ठेवून बघा, गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. आपण स्वतःला नेहमी म्हणतो, माझ्या आयुष्यात संकटे आहे, तर त्या संकटांचा सामना करणं सुद्धा गरजेचं असतं.
प्रत्येकाला वाटतं बऱ्याच संकटे आपल्या आयुष्यात आपल्याला मागे ओढतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण विश्वास जर स्वतःवरती असेल ना, तर मार्गदर्शन स्वतः देव आणि कायम देतो. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास प्रत्येकाला लक्षात ठेवायला हवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर तुम्हाला करायचं असेल, तर आपली श्रद्धा, आपला विश्वास देवाच्या नामस्मरणावरती ठेवणे फार गरजेचे मानले जाते. स्वामी भक्तांना कधी चिंता किंवा काळजी करण्याची गरज भासत नाही, कारण त्यांची चिंता आणि काळजी दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज नेहमी त्यांच्या पाठीशी उभे असतात. त्यामुळे आपण सुद्धा स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज आपली नेहमीच साथ देतात आणि कायम आपल्यालाही मदत करतात. आपला विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला ते आपली साथ नक्की देतात. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर करायचं असेल आणि मनाप्रमाणे गोष्ट जर मिळवायची असेल ना, तर स्वामी नामावरती श्रद्धा आणि विश्वास असणे फार गरजेचे आहे. अशक्य जीवनात सर्व काही शक्य स्वतः स्वामी करतील. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास असणे गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, चिंता किंवा काळजी करू नका, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील. आयुष्याच्या कठीण काळात तेच तुम्हाला मदत करतील आणि प्रत्येक वळणावर तुमची साथ नक्की देत असतील. सर्व संकटामध्ये स्वामींनी तुमची साथ सोडली नाही आणि कायम त्यांनी मदत केली आहे. आता अपार संकटे येऊ द्या तुमच्या आयुष्यात, त्यापासून स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. पुढे जाण्याचा एकमेव आणि सोपा मार्ग असू शकतो स्वामी भक्ती. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात संकटे आहेत का? त्या संकटांचा सामना करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं आहे का? तर स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतात. संकटे आहेत म्हणून घाबरणे हा पर्याय असू शकतो, पण निर्णय नाही. संकटांचा सामना करणे हा आपल्यासाठी खूप चांगला निर्णय ठरू शकतो. स्वामी नामावर विश्वास ठेवा. आपली श्रद्धा आणि भक्ती जर योग्य ठिकाणी असेल ना, तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे कितीही का असेना, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. मेहनत करणाऱ्या व्यक्तीला स्वतः तो देव साथ देतो. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज अजिबात नाही. गरज आहे ते फक्त स्वामी नामावर आपला विश्वास ठेवण्याची, कारण आपल्या विश्वासाला स्वतः साथ तो देव देत आहे. त्यामुळे चिंता किंवा काळजी करणे थांबवा व श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा, कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपली साथ देत आहे. तुमच्या घरावर किती संकट आले का, त्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वामी साथ नक्की देतील. या गोष्टीवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल.